नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे। रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध रस्ते फुटकळ स्वरूपाचे झालेले आहेत। त्यांची दुरावस्था जी आहे त्या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती। त्याच्यावर आज प्राथमिक सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच पुढे झाली आणि त्याबाबत अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि संबंधित जिल्हाधिकारी रत्नागिरी, त्यानंतर नगर परिषद रत्नागिरी जिल्हा परिषद, त्याचबरोबर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि PWD यांच्या नावाने नोटिसेस इश्यू करण्यात आलेल्या आहेत। 3 आठवड्यात त्यांनी उत्तर सादर केलं पाहिजे असं सुद्धा उच्च न्यायालयाने आदेशात म्हटलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की जो लोकनिधी आहे तो रस्त्यांच्या चांगले करण्यावर खर्च न करता सदोष रस्ते दुरुस्ती केली जाते। त्याच्यामध्ये कोणते गैरव्यवहार होतात या संदर्भात सुद्धा म्हणजे अक्षरशः डांबर घेण्यामध्ये आणि डांबर लावण्यामध्ये रस्त्यावर त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याबाबतची सुद्धा जनहित याचिका कोल्हापूर हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे। आता कदाचित या सगळ्याच याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू होईल आणि जर उत्तर दिलं नाही तर त्याबद्दल सुद्धा गंभीर दखल न्यायालय नक्कीच घेईल। परंतु लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, लोकांना खर्च येतो, पेट्रोलचा खर्च येतो, सतत सगळे रस्ते खराब असल्यामुळे डोळे खराब होतात, धुळीमुळे श्वासाचे आजार होतात। या सगळ्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट मार्गाने रस्ते बांधण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याबद्दलचा सुद्धा विषय या याचिकेमध्ये महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे नक्कीच उच्च न्यायालय यामध्ये रस्ता दाखवेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे रस्ते चांगले होतील याची सुरुवात हायकोर्टाच्या दखल पात्र अशा निर्णयातून होईल असं मला वाटतं।